नमस्कार, मी सचिन चव्हाण, MC न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध। आगामी काळात कोणतीही विधानसभा निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा आज परतूर विधानसभा आमदार बबनराव लोणीकर यांनी जालन्यात केली आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली आहे। मात्र पक्षाने संधी दिल्यास आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। सगळ्यांचे आमच्या या कार्यक्रमाला आला आणि लग्नामध्ये मुंज भैयाच्या या कार्यक्रमामध्ये माझा वाढदिवस भैयाने साजरा केला आणि 22,000 कटआउट लागले जिल्ह्यात। मी मंत्री असताना एवढे बॅनर कटआउट लागले नाही। सगळ्या जालना शहरासह पूर्ण गावागावामध्ये जिल्ह्यामध्ये माझा वाढदिवस साजरा केला कार्यकर्त्यांनी। राजकारणातला आमदार, खासदार, पुढारी, नेता, मुख्यमंत्री कधी वय सांगत नाही आणि हिरोनी आणि हिरो कधी वय सांगत नाही, पण माझं वय आता 7 वर्ष झालेलं आहे, म्हणजे मी सुद्धा रिटायरमेंटच्या दिशेला आहे। यापुढे विधानसभा लढायची नाही असं मी बोललेलो आहे। मात्र साधू संतांच्या आशीर्वादानं आणि पक्षाला जर संधी दिली तर लोकसभा एकदा लढायची इच्छा आहे। गेले 40 वर्ष एकाही गावात 1 रुपयाची दारू बंद पाडली नाही। 40 वर्षात दोन्हीचा सरपंच झालो, पंचायत समितीचा सभापती झालो, 8 वेळा विधानसभेची निवडणूक लढलो, जिल्हा परिषदेचा विरोधी पक्षनेता झालो, 25 वर्ष आमदार आहे, 5 वर्ष मंत्री झालो। मात्र एकाही गावात दारू वाटली नाही, एकाही गावात बोकड्या दिल्या नाही। जीवाला जीव देणारे, जीव की प्राण माझे कार्यकर्ते इमानदार प्रामाणिक असल्यामुळं मी 40 वर्ष राजकारणात टिकून आहे। उन्हाळ्याची चाहूल लागली असून जालन्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई निर्माण होऊ शकते। मात्र त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने पाणी पुरवठ्याचे नियोजन व्यवस्थित केले जात असल्याचं आयुक्त यांनी सांगितलं आहे। जालना शहराला पाणी पुरवठा करणारे 2 स्रोत आहेत, एक म्हणजे घाणेवाडी तलाव आणि दुसरे म्हणजे जायकवाडी धरण। जालना शहराला पाणी पुरवण्यासाठी घाणेवाडी आणि जायकवाडी धरणावर अवलंबून राहावे लागते। सध्याच्या परिस्थितीमध्ये घाणेवाडी तलावाची पाणी पातळी खोल गेली असली तरीही आणखी 2 ते 3 महिन्यांपर्यंत या घाणेवाडी तलावातून शहराला पाणी पुरवठा केला जाऊ शकतो। तर दुसरीकडे जायकवाडी धरणातून 20 MLT पाणी हे उचलले जाते। भविष्यात जायकवाडी धरणातून पाण्याची कमतरता झाली तर जालना शहराच्या पाणी पुरवठा योजनेवर परिणाम होऊ शकतो। सध्या जालना शहराला 7 दिवसात पाणी पुरवठा केला जात असल्याचं महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी सांगितलंय। सध्याच्या घडीला शहरामध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी कुठलाही विपरीत परिणाम दिसून येत नाही। पाणी पुरवठ्यासाठी आपण घाणेवाडी आणि जायकवाडीवर अवलंबून असतो। घाणेवाडीचं पाणी जरी खाली गेलं असलं तरी आपल्याला आणखी 2-3 महिन्यापर्यंत पाणी ते पुरतं आहे आणि जायकवाडीचं पाणी आपण नियमितपणे 20 ml पाणी उचलतो। त्यामुळं आत्तापर्यंतची जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेमध्ये इथून पुढे फार मोठ्या प्रमाणात फरक पडेल अशी स्थिती नाही। जायकवाडीमध्ये जर पाण्याचा विषय निर्माण झाला तरच आपल्याकडे पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते, पण तशी काही परिस्थिती नसल्यामुळे आपल्याला दर 7व्या दिवशी पाणी आपण नागरिकांना पुरवू शकतो। उन्हाळ्यात हीच परिस्थिती राहील, किंबहुना पुढील 8-9 महिन्यानंतर आपण ते 1 किंवा 2 दिवस आड करण्याचा प्रयत्न करतो। आमदार बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांचे सुपुत्र राहुल लोणीकर MD असलेल्या आईसाहेब लॉन आणि मंगल कार्यालयाचे आज संत महंतांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले। जालना शहरातील चौधरीनगर परिसरात हा भव्य प्रोजेक्ट उभारण्यात आला आहे। परतूर विधानसभा मतदारसंघातील तब्बल
1100 मुलींचा सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह लावून देणारे आमदार बबनराव लोणीकर यांच्या संकल्पनेतून जालन्यात आईसाहेब लॉन आणि मंगल कार्यालयात उभारण्यात आले। या मंगल कार्यालयाचे उद्घाटन आज गजानन शास्त्री महाराज, भागवतगिरी महाराज आणि बालकगिरी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। आमदार बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार बबनराव लोणीकर, राहुल बबनराव लोणीकर, प्रदेश सचिव भाजपा महाराष्ट्र, जालना जिल्ह्यातील विविध संत, महंत आणि शेकडो नागरिकांची उपस्थिती होती। प्रकल्पाचं उद्घाटन झालेलं आहे। राहुल भैया यांना मी काही सूचना केल्या होत्या की जालन्यामध्ये एक चांगलं मंगल कार्यालय, चांगलं लॉन, चांगलं हॉटेल असणं आवश्यक आहे। लग्न सोहळे हे खूप महत्त्वाचे असतात आणि त्यासाठी राहुल भैयाला 2 बँकेचे 10 कोटी रुपये कर्ज काढून दिलं आणि 10 कोटी रुपयाचं कर्ज घेतल्यानंतर हा प्रकल्प उभा राहिलेला आहे। या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी नांदरदास आणि शंभू महादेव या देवस्थानचे महंत, ब्रह्मचारी भागवतगिरी महाराज, बालगिरी महाराज, हरिभक्तपरायण गजाननजी शास्त्री, कार्यक्रमाला उपस्थित अरविंदरावजी चव्हाण, आमचं गुरुघराणं असणारं नाना महाराज, पुरुषोत्तम पुरीकर। मॅरेज हॉल आणि डायनिंग हॉल करत असताना आपण पाहिलं की भाऊंच्या माध्यमातून सुरुवातीपासूनच सामूहिक विवाह सोहळे भाऊंनी आयोजित केलेले होते। अनेक वेळा पहिले 100 रुपयांचे विवाह सोहळे भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपण केले। नंतर 2017-18 मध्ये 461 मुलींचा कन्यादान लग्न सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण पार पाडलेला पाहिला आणि त्याच वेळेस वाटत होतं की 16 एप्रिलला आपण ते विवाह सोहळा करता। प्रचंड उन्हाच्या झळा त्यावेळेस सहन करावं लागल्या आणि तिथंच मनात कुठेतरी आलं की एकदा आपण एक तिथं चांगला विवाह सोहळा होऊ शकतो, थंडगार हवेमध्ये होऊ शकतो, असं एक वास्तू आपण उभी केली पाहिजे आणि आज ही भव्य दिव्य वास्तू आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी आहे। भाऊ गजानन दादा असतील, बालकगिरी महाराज असतील, सर्व साधू संतांचा आशीर्वाद आहे। परंतु नाना महाराज, मला आपलेही या ठिकाणी आभार व्यक्त करावं वाटतात की खरं पाहिलं तर आमच्या वडिलांची आणि माझ्या आईंची सोयरी आपल्या वडिलांमुळे त्या ठिकाणी झाली। आमचं गुरु घराणं असणारं नाना महाराज आपलं घराणं, आपल्या वडिलांनी ज्यावेळेस शब्द टाकला त्यावेळेस माझ्या आईची त्या ठिकाणी सोयरी झाली आणि हे जे वैभव आहे ते भाऊमुळं आईमुळंच त्या ठिकाणी आहे। त्यामुळं किती जरी मोठा झालो, काही जरी मिळवलं तर निश्चित आई वडिलांचे आशीर्वाद त्या ठिकाणी पाठीशी असावे लागतात आणि या दोघांचे आशीर्वाद भरभक्कम माझ्या पाठीशी आहेत। जालना बॉम्ब शोधक आणि नाशक पथकातील श्वान शेरी सेवानिवृत्त झाला आहे। बॉम्ब शोधक पथकातील कर्मचाऱ्यांसह अप्पर पोलीस अधीक्षकांनी तिला नुकताच निरोप दिला आहे। जालन्याच्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथकात कार्यरत असलेल्या शेरी नावाचा श्वान सेवानिवृत्त झालाय। या निमित्त जिल्हा पोलीस दलाने श्वान शेरीचा निरोप समारंभ ठेवून आपल्या मुख्य साथीदाराचा सन्मान केला। श्वान शेरी मागील 10 वर्षापासून जालना बॉम्ब शोधक पथकात कार्यरत होता। त्यावेळी त्याने मागील 10 वर्षात चोरी, दरोडा यासारखे अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांची मदत केली। श्वान शेरी सेवानिवृत्त झाल्याचे जालना पोलीस दलाने मुख्य साथीदाराचा निरोप समारंभ आयोजित करून सन्मान केलाय। श्वान शेरी 10 वर्ष कर्तव्य बजावून सेवानिवृत्त झालाय। प्रशांत कोरटकर या समाजविघातक व्यक्तीवर महापुरुषांची बदनामी आणि धार्मिक भावना दुखवणे या संदर्भात जालन्यात शिवप्रेमीच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आलाय। व्हायरल झालेल्या एका कॉल रेकॉर्डिंग नंतर अखेर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रशांत कोरटकर या समाजविघातक व्यक्तीवर महापुरुषाची बदनामी, धार्मिक भावना दुखावणे, 2 धर्मात जातीय तेढ निर्माण करणे आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जालना येथील कदीम जालना पोलीस ठाणे येथे शिवप्रेमींच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांची भेट घेऊन उपस्थित सर्व शिवप्रेमींच्या वतीने लेखी निवेदन सादर करीत संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी लेखी तक्रार दिली आहे। या प्रकरणी सर्व शिवप्रेमी, शिववंशजांच्या वैचारिक वारसांच्या भावना दुखावल्या गेल्या।
गेल्या आहेत. त्यामुळे प्रशांत कोरटकर यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी शिवप्रेमींनी केली आहे. या लेखी निवेदनावर डॉक्टर संजय लाखे पाटील, सुभाष कोळकर, करण जाधव, अशोक पडूळ, शरद देशमुख, काकासाहेब खरात, अरविंद देशमुख, कैलास गजर, गणेश उबाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. हे बघा, 4-5 दिवसापूर्वी नागपूर येथला प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ माता यांच्याबद्दल अश्लील असं वक्तव्य केलं. त्या अनुषंगाने आज आम्ही मराठा क्रांती मोर्चा जालना जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी कदीम जालना पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आलो होतो आणि या ठिकाणी त्यांच्यावर आज आम्ही फिर्याद देऊन एक गुन्हाही दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल झाला प्रशांत कोरटकरांच्या विरोधात. राजेश प्रशांत कोरटकर ह्या एका माथेपूर्व व्यक्तीनं युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अतिशय वाह्यातपणे संवाद केला होता, वक्तव्य केले होते आणि महापुरुषाचा त्यांनी अपमान केलेला होता. त्या विरोधात, त्यांच्या विरोधात या ठिकाणी फिर्याद देण्यासाठी आणि गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आलो होतो. त्याप्रमाणे IPCच्या नवीन भारतीय न्याय संहिता 152, 196, 197, 299, 302, 351-2 आणि 352 या कलमाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि कुठल्याही समाजाच्या महापुरुषाच्या विरोधात, एखाद्या समाजातला, हा काही समाजाचा विषय नाही, समाजामध्ये कुठल्याही वाईट प्रवृत्तीचे लोक असतात, त्या पद्धतीनं कोरटकरनी हे अतिशय वाईट कृत्य केलेलं आहे आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणं हे आवश्यक होतं आणि त्या पद्धतीने गुन्हा दाखल झालेला आहे. मी या ठिकाणी या पोलीस स्टेशनचे PI असतील, DYSP असतील, या जिल्ह्याचे SP असेल, त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी हा विषय समजून घेतला आणि महापुरुषाचा अपमान होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांनी FIR या ठिकाणी दाखल करण्यासाठी जी काही आवश्यक कारवाई ती केली, त्याबद्दल त्यांचे आम्ही सकळ मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रेमी नागरिकाच्या वतीनं आम्ही आभारी आहोत. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. जालना शहर महानगरपालिका जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर 1 जानेवारी 2025 पासून 2% शास्ती आकारण्यात येत आहे. तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा, नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे. उच्चतम वर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती जालना
श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल, भोकरदन, देऊळगाव राजा, रिंग रोड, नवीन मोंढा, जालना, उपबाजारपेठ, रामनगर, नेर, सेवली. महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजारपेठेची काही ठळक वैशिष्ट्ये. गरजवंत शेतकऱ्यांच्या मुलांकरता शहरामध्ये शिक्षण घेता यावे म्हणून बाजार आवारामध्ये मोफत वसतिगृहाची सुरुवात. बाजार आवारात शेतकरी व इतर बाजार घटकांकरिता नाममात्र दरामध्ये आरओ फिल्टरचे पिण्याचे पाणी. बाजार संकुलात भुसार, गुळ, फळे व भाजीपाला, मोसंबी तसेच होलसेल किराणा, सीड्स मार्केट व शेतपूरक सर्व व्यवसाय एकाच बाजार आवारामध्ये एकत्रितपणे सुरू. शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर 24 तासांच्या आत पेमेंट शेतकऱ्यांना अदा करण्यात येते. सर्व शेतमालाचे वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्याद्वारेच. उपबाजारपेठ सेवली येथे दैनंदिन बाजारपेठ सुरू करून शेतकऱ्यांच्या वाहन खर्चामध्ये बचत. रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी रेशीम कोष मार्केटची यशस्वी सुरुवात. शेतमाल तारण कर्ज योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिलासा. 24 तास इलेक्ट्रॉनिक्स भुईकाट्याची व्यवस्था. शेतकऱ्यांसाठी आवाहन: शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार आवारात विक्री करता आणताना ओलावा, काडी, कचरा विरहित आणावा, ज्यामुळे आपल्या शेतमालास योग्य व जास्तीचा बाजारभाव मिळेल. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमाल बाजार समितीच्या बाजार आवारात विक्रीसाठी आणावा आणि खासगी व्यापाऱ्यांकडून आपली होणारी फसवणूक टाळावी. शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर आपली शेतकरी पट्टी तपासून पाहावी. नियमाविरुद्ध इतर कोणतीही कपात झाल्याचं निदर्शनास आल्यास बाजार समितीशी संपर्क साधावा. मुख्य प्रशासक माननीय आमदार श्री अर्जुनराव पंडितराव खोतकर, उपमुख्य प्रशासक माननीय श्री भास्करराव मुकुंदराव दानवे, सचिव मोहन कन्हेराम राठोड, प्रशासकीय मंडळी सर्व श्री माननीय आमदार अरविंद बाजीराव चव्हाण, राहुल गोवर्धन गवारे, कालिंदा कैलास ढगे, तुकाराम कमळाजी खरजुले, नरसिंग गणेशराव गोरे, संदीप विठ्ठलराव वाघ, भगवान रामदास अंभोरे, रशीद पहलवान, ज्ञानेश्वर उत्तमराव शेजूळ, सहदेव बाबासाहेब मोरे, आलम खान, मुनीर खान पठाण, संतोष उत्तमराव मोहिते, राजेश रामभाऊ राऊत, विष्णू माणिकराव पाचफुले. सहलीला जायचंय मग देशात किंवा परदेशात जाण्यासाठी चिंता कसली करताय? विना वर्ल्डचे जालना पार्टनर ट्रिप मेकर्स आपल्या सोबत आहेत ना, तेही संपूर्ण टूर पॅकेज सह. ट्रिप मेकर्स करत आहे जाण्या येण्यापासून तर राहण्याची व टूरची सर्व व्यवस्था. आमच्याकडे उपलब्ध सुविधा: ग्रुप टूर्स, लेडीज स्पेशल, सिनियर स्पेशल, हनीमून स्पेशल टूर्स, दुबई, बाली, युरोप, सिंगापूर, श्रीलंका, नेपाळ, मलेशिया. देशात किंवा परदेशात कुठेही जा, आमच्याकडे विमान तिकीट, हॉटेल बुकिंग, कॅब बुकिंग, पासपोर्ट, व्हिसा, क्रूज बुकिंग, रामोजी फिल्म सिटी, इमॅजिका, स्नो वर्ल्ड, वॉटर पार्क, तिरुपती, प्रयागराज, काशी बुकिंग सह सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध. आमचा पत्ता: हंसराज कॉम्प्लेक्स, प्लॉट नंबर 10, डॉक्टर कळमकर हॉस्पिटल शेजारी, भोकरदन रोड, जालना. तर आजच ट्रिप मेकर्सला अवश्य भेट द्या. आमचा संपर्क 9404544946 किंवा 9834209128. आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतोय की आमच्या इथे श्री कुलस्वामिनी कृपेने आमदार बबनराव लोणीकर, माजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्या जन्मदिवसाच्या औचित्यावर आईसाहेब लॉन्स आणि मंगल कार्यालयाचा भव्य शुभारंभ दिनांक 1 मार्च 2025 वार शनिवार रोजी सकाळी 11 वाजता करण्याचं योजिले आहे. तर या आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय. आपला विनीत श्रीमान राहुल बबनराव लोणीकर, प्रदेश सचिव भाजपा महाराष्ट्र. चिरंजीव श्रीजय बबनराव लोणीकर, चिरंजीव हर्षवर्धन राहुल लोणीकर. स्थळ: आईसाहेब लॉन्स, चौधरी नगर, जालना, मंठा रोड, जालना. संपर्क: 8888754999. तसेच आमदार बबनराव लोणीकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण व आपला सहपरिवार कार्यक्रमास उपस्थित राहावे ही विनंती. शुभेच्छुक
प्राध्यापक सुजित जोगस, प्रदेश सचिव भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र. नमस्कार जालनेकर. दिनांक 1 मार्च पासून आपल्या सेवेत आई साहेब लॉन्स अँड मंगल कार्यालय. तुमच्या आनंदाच्या क्षणाला अविस्मरणीय करण्यासाठी आई साहेब लॉन्स आता आपल्या जालना शहरात चौधरी नगर, जालना, मंठा रोड येथे. तुमचं जगणं समृद्ध आणि संपन्न करणारं आई साहेब लॉन्स एक नयनरम्य वास्तू, आमच्याकडे उपलब्ध सुविधा, सुसज्ज वातानुकूलित मॅरेज हॉल, शुद्ध पिण्याचे पाणी, भव्य डायनिंग हॉल, भव्य अशी पार्किंग व्यवस्था. शुभ कार्य कुठलेही असो, निवड फक्त आई साहेब लॉन्सची. आई साहेब लॉन्स म्हणजे एक असे ठिकाण जेथे तुम्हाला प्रत्येक क्षण ठरेल अविस्मरणीय आणि अनमोल. एक वेळ अवश्य भेट द्या. आई साहेब लॉन्स अँड मंगल कार्यालय, जालना, मंठा हायवे, चौधरी नगर, जालना. संपर्क 8888 754 999. धन्यवाद. माननीय मंत्री तथा विद्यमान आमदार श्री बबनरावजी लोणीकर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री ज्ञानेश्वर माऊली शेजूर, जिल्हाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा जालना, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जालना.